ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। 18 जून 2026 हा दिवस पुण्यातील बडे व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबासाठी अत्यंत काळा दिवस ठरला होता। याच दिवशी त्यांचा 26 वर्षाचा मुलगा केतन अग्रवाल पुण्याजवळील लोहगडावरून कोसळला होता। ट्रेकिंगसाठी गेल्यानंतर सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे केतनचा तोल गेला आणि तो 400 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली। तो आपली होणारी पत्नी सिया गोयलच्या प्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी लोहगडावर गेला होता, पण लोहगडाचा हा ट्रॅक केतन अग्रवालचा अखेरचा ट्रॅक ठरला। या घटनेने संपूर्ण अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। खरं तर जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा अग्रवाल कुटुंबासह लोणावळा पोलिसांना हा अपघात असल्याचे वाटले। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू अशी केली होती। संपूर्ण अग्रवाल कुटुंब दुःखाच्या सागरात होते। हातातोंडाला आलेला मुलगा त्यांनी गमावला होता। मुलाच्या अपघाती मृत्यूने हादरलेल्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार किंवा संशय न घेता केतनवर अंत्यसंस्कार केले। मात्र अग्रवाल कुटुंबात एक व्यक्ती अशी होती जिला शांत बसवत नव्हते। केतनबाबत अनेक प्रश्न तिच्या मनात होते। ती व्यक्ती म्हणजे केतनची बहीण। आपल्या भावासोबत लोहगडावर काय घडले, तो कसा पडला, त्याला वाचवता आले असते का, असे अनेक प्रश्न केतनच्या बहिणीला पडले होते। केतनवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर 4 दिवसांनी सिया गोयल अग्रवाल कुटुंबाच्या घरी गेली होती। ती केतनच्या कुटुंबियाचे सांत्वन करायला गेली होती। मात्र हीच संधी केतनच्या बहिणीने साधली। तिने सियाला एका बाजूला घेत केतनबद्दल आणि लोहगडावर घडलेल्या घटनांबद्दल माहिती विचारली। तिने सियावर प्रश्नांचा भडीमार केला। यावेळी अनेक प्रश्नांना सियाला उत्तर देता आले नाही। ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे केतनच्या बहिणीच्या लक्षात आले। यानंतर ही बाब केतनच्या बहिणीने आपल्या कुटुंबियांना सांगितले। ही माहिती ऐकून दुःख सागरात लोटलेले अग्रवाल कुटुंब खडबडून जागे झाले। केतनच्या बहिणीने लावलेल्या तर्कात त्यांना तथ्य वाटू लागले। यानंतर त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांच्या कानावर घातली। पोलिसांशी चर्चा केली। यानंतर खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन कार्याला लागले। त्यांनी लोहगड परिसरातील CCTV कॅमेरे तपासले। यावेळी एक तरुण ऐन उन्हाळ्यात अंगात हुडी घालून, कानाला हेडफोन लावून आणि स्वतःचा चेहरा लपवत संशयास्पद हालचाली करत असल्याचे लक्षात आले। इथूनची पोलिसांच्या तक्रारीची तपासाची चक्र फिरवली तेव्हा पोलिसांनी सिया गोयलची कुंडली मिळाली, तिच्या अफेअर्सची माहिती मिळाली। याच माहितीच्या आधारे पोलिसांनी जेव्हा सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी ताब्यात घेतले तेव्हा दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला। सुरुवातीला पोलीसही चुकले होते। त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती। मात्र केतनच्या बहिणीमुळे हा खुलासा समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी सिया गोयलसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे। यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा सविस्तर तपास सध्या पोलीस करत आहे। ब्युरो रिपोर्ट तीचा जागर न्यूज।